तर आज आपल्याला सासूबाईच्या हातच्या मिरचीचा ठेसा बनवायचा आहे. तर आमची सासूबाई असे रोजच बनवत होते, पण आता लई दिवस झाले की मिरचीचा ठेसा खाल्ला पण नाही आणि बनवला पण नाही. तर आपण आता आज बनवूया. तर अगोदर तव्यावर मी भाकरी भाजून घेतली, त्याच्यामुळे तवा तसा दिसतोय. आणि आता ही मिरच्या पण धुवून घेतले, ते भरपूर असा लसूण घेतलेला आहे. आपण आता ह्याच्यावर थोडंसं तेल ओतूया आणि छान अशा मिरच्या अगोदर भाजून घेऊया. तर बघा छान अशा मिरच्या भाजल्या त्या आणि लसूण पण चांगला भाजलेला आहे तेल टाकून. आता ह्यात आपण चवीनुसार मीठ वापरायचं. तर मी ह्यात कच्चं टमाटर, जिरी, तीळ काहीच वापरलेलं नाही. आपल्याला फक्त मिरचीचा ठेसा बनवायचा आहे म्हणून लसूण आणि मिरचीच फक्त वापरले. मिरची भाजले, मी गॅस बंद करते. आता काय करते, मी तवा उतरून खाली घेते. तर ह्याला मॅशरची गरज नाही, आपण हे तांबलं घेतलंय. जसं पहिलं तव्यात खरडा करत होता का त्याच पद्धतीने आपल्याला खरडा बनवायचा आहे. घ्या गरमागरम वाटायला आता घेतलंय. तर बघा छान असा खरडा खरडून झालेला आहे. मी आता ह्याला एका भाकरीवर काढून घेणार आहे. तर आता ही खरडा मी एका भाकरीवर काढून घेते. छान असा खरडा झालेला आहे, मी भाकरीवर काढून घेतला आहे. आपण ह्याच्यात 1-2 चमचे तेल ओतून घेते. तुम्ही आवडीनुसार चवीनुसार तेल ओता. तर बघा तेल ओतून छान असं मिक्स करून घेतलंय. तर ही लोखंडी तव्यात मी मस्तपैकी खरडा बनवलाय. तुम्ही हे करून बघा.